नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी आणि ती सुद्धा अगदी कुकरमध्ये एकदम सुटसुटीत असा भात होतोय. चला तर मग जास्त वेळ न लावता पटकन स्टार्ट करूया रेसिपीला. इथं मी 2 वाटी एवढं जुने कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत, बघू शकता. बासमती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर स्वच्छ तांदूळ धुवायचे 2-3 वेळा आणि त्याच्यातलं सगळं पाणी निथळून आपल्याला साईडला करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता हे कांदे जे आहेत ते तेलामध्ये आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर चला तर मग व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून पटकन आपला कांदा जो आहे तो फ्राय होईल. तर बघू शकता कांदा आपला फ्राय झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. आता कांदा काढताना लक्षात घ्या, एखाद्या पेपरवर काढून घेता, जेणेकरून त्याच्यातलं तेल जे आहे ते व्यवस्थित असं निघून येईल आणि कुरकुरीत आपला कांदा होईल. तर बघू शकता कांदा सगळा फ्राय झालेला आहे. आता त्याच तेलामध्ये इथं मी 6 अंडी उकडून घेतलेली आहेत. आता ही उकडलेली अंडी त्याच्यातली सगळी साल काढून आपल्याला ही अंडी जी आहे ती थोडीशी अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तर बघू शकता अंडीसुद्धा आपली फ्राय करून झालेली आहे. आता अंडीसुद्धा काढून घेऊया. आता अंडी साईडला करून ठेवायची. आता इथं मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. आता ह्याच कुकरमध्ये त्याच तेलामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फ्राय केलेला कांदा जो आहे तो अर्धा कांदा ह्या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा कांदा आपल्याला ठेवायचा आहे साईडला वरनं घालण्यासाठी. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये बघू शकता बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हळद, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, घरातलं लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळे मसाले ह्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला ऑन करायचा आहे. आता मसाले थोडेसे परतून झाले तेलामध्ये की त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो आणि बाकीच्या गोष्टी घालून घ्यायच्या आहेत. तर इथं मी 2 टोमॅटो असे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि थोडासा पुदिना. आता टोमॅटो, मिरची, त्याचप्रमाणे ह्याच्यातलं मी थोडीशी कोथिंबीर जी आहे ती घालून घेणार आहे, बघू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर वरनं घालण्यासाठी ठेवणार आहे. त्याचप्रमाणे पुदिनासुद्धा थोडासा घालणार, थोडासा वरनं घालण्यासाठी ठेवणार आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं परतून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथं मी 1 पेला एवढं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो त्याचप्रमाणे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स होतील आणि टोमॅटोची छान अशी प्युरी होतील. त्याच्यानंतर बघू शकता मसाल्याला सुंदर असा कड आलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणीची पेस्ट घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं मी खडे मसाले घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हे खडे मसाले ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. बघू शकता सुंदर असं वर तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे दही घेतलेलं होतं, फेटून घ्यायचं आहे दही. आता हे दही ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही जी आहे ती बनून इथं रेडी झालेली आहे. आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले आहोत ते तांदूळ ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घालताना व्यवस्थित असं घाला, तुटू शकतात तांदूळ. बघू शकता हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत. आता तांदूळ सगळे परतून झाले की आता याच्यामध्ये आता पाणी ॲड करूया. तर इथं मी बरोबर 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. इथं तुम्हाला पाणी कमी जास्त सुद्धा लागू शकतं. तुमचा तांदूळ कसा आहे, बासमती आहे की अजून तुम्ही कुठला दुसरा वापरता, त्याच्यानुसार इथं पाणी कमी जास्त होऊ शकतं. आता पाणी घालून झालं की हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर फ्राय केलेली जी अंडी आहेत ती वरनं आपल्याला घालून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा चमचा मीठ घालून घेते. त्याच्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, थोडासा पुदिना आणि फ्राय केलेला थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे. थोडंसं असं मिक्स करायचं हे मिश्रण हलक्या हाताने.
त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि बरोबर कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि कुकर आपला थंड सुद्धा झालेला आहे आणि बघू शकता आपली बिर्याणी कसली भारी दिसते आहे ती. वाव. आता काय करायचं, आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचप्रमाणे पुदिना आणि कांदा ठेवलेला होता फ्राय केलेला, तो सगळा वरून असा घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बिर्याणी जी आहे ती चांगली अशी वर खाली करून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने. आणि बघू शकता एकदम सुटसुटीत असा भात आपला झालेला आहे. वाटत सुद्धा नाही की आपण कुकरमध्ये ही बिर्याणी तयार केलेली आहे. तर फायनली इथं आपली अंडा बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास तर एक लाईकसुद्धा नक्की करा. त्याचप्रमाणे नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक